आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय। जय किसान माध्यमिक विद्यालयाच्या वतीने फार मोठ्या आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी परिपूर्ण होतोय। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते आमचे माननीय दिलू काका कोल्हे यांच्या वतीनेही या ठिकाणी काही बक्षिसांची व्यवस्था झालेली आहे। तसंच या कार्यक्रमाचे किंवा या संस्थेचे पदाधिकारी सचिव अनिल भाऊ कोल्हे, गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे राजेभाऊ आप्पा कोल्हे, आमचे रामू काका, दिगंबर टेलर, या आपल्या शाळेचे माजी पालक मदन बाप्पा कोल्हे, ज्यांच्या वतीनं काही बक्षिसांची व्यवस्था झालेली आहे। आमचे शरदरावजी कोल्हे, सुरेशरावजी नगाते आणि आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय अतिथी आणि या जय किसान माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, या शाळेचे मुख्याध्यापक माननीय जाधव सर, तसंच आमचे गोंगे सर, बिटे सर, लांडगे सर, काळे सर, या सर्वांनी हे परिश्रम घेऊन या ठिकाणी हे कार्य होत आहे। सर्व असणारे समोर बसलेले विद्यार्थी, या शाळेचं कौतुक करण्यासारखं आहे। अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये ही शाळा आली आहे। आमचे माननीय गावचे ज्येष्ठ नेतृत्व माननीय सुभाषरावजी आबा कोल्हे यांच्या माध्यमातून ही शाळेचे संस्थापक अध्यक्षपद घेऊन त्यांनी ही संकल्पना निर्माण करून या ठिकाणी ही शाळा आणलेली आहे। आणि या शाळेच्या माध्यमातून उमरा असेल, अंधापुरी असेल, गोंडगाव असेल, अनेक पंचक्रोशीतील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि सुंदर प्रकारचा प्रवास या शाळेचा आहे। आपण सर्व गावकरी पाहत आहोत। वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम हे शिक्षक वृंद घेत असतात। मग शैक्षणिक सहलचा उपक्रम असेल किंवा आताच आनंद नगरी हा कार्यक्रम झाला, सुंदर प्रकारचं नियोजन या शिक्षक वृंदांच्या मार्फत झालेलं आहे। अनेक स्पर्धेचं आयोजन, आताही खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं घेत असतात। सुंदर प्रकारची भाषणं आताही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली आहेत। याच्या पाठीमाग हा शिक्षकांचाच एक भाग असतो। जेव्हा एखादा विद्यार्थी पुढे बोलत असतो पण त्याच्या पाठीमाग कुणीतरी त्याला शिकवणारा असतो, हे फार महत्वाचं असतंय। कारण आपण दगड मारतो, पण दगड मारल्यानंतर दगड कुठे जातो आहे याच्यापेक्षा तो कुणीकडून आलेला आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे। सुंदर विद्यार्थी या ठिकाणी भाषण करू लागले, पण त्यांना भाषण करण्याकरता जेवढे कष्ट पडले त्याही पेक्षा त्यांना बोलवता करण्याकरता या शिक्षकांना कष्ट पडलेले असतात। कारण बोलणं सोपं नसतं। कोणतंही कार्य करायचं म्हटलं, आता इथं येऊन विद्यार्थी बोलू लागले, बोलणं सोपं नाही। एका विद्यार्थ्याला बोलता आलं नाही का, त्याला प्रयत्न थोडे कमी केले असतील किंवा त्याला काही दडपण आलं असेल, सोपं नाही। आणि त्याला बोलवता करणं हे खूप अवघड कार्य आहे। म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे। देवाची उपमा या शिक्षकांना दिलेली आहे। सुंदर प्रकारचं कार्य या ठिकाणी हे जय किसान माध्यमिक विद्यालय या ठिकाणी करत आहे। प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज या देशाचा असणारा प्रजासत्ताक दिन आहे। प्रजेचं राज्य
सांगितलं आता सरांनी की निर्माण झालं, प्रत्येकाला हक्क आपण आपला प्राप्त झाला, लोकशाही राज्य निर्माण झालं. लोकशाहीची व्याख्या अशी केली गेलेली आहे, लोकांनी लोकांकडून लोकांच्या हिताकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आहे. म्हणून याचा आनंद आपणच घेत आहोत, हे राज्यही आपणच भोगत आहोत. आणि अशा लोकशाही राज्यामध्ये आज आपण आनंदानं जगत आहोत. पण याच्या पाठीमागं हे लोकशाही आपल्या ज्यांनी बहाल केली त्यांचंही कार्य, तो इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. ज्यांची आपण या ठिकाणी पूजा केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांची आपण का पूजा करतो की त्यांच्यामुळं आज आपण आनंदामध्ये आहोत, हे आपण उपभोग घेत आहोत. त्यांनी कष्ट सहन केले, नवे आपल्या प्राणांची बाजी दिली. अनेक शूरवीर याच्यामध्ये गतप्राण झालेले आहेत महाराज, त्याची गणता नाही. कितीतरी हो, कुणी फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले. म्हणूनच त्यांची आज आपण पूजा करत असतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रतिज्ञा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्यांच्याकरता होता का होतो? नाही, आपल्याकरता त्यांनी प्रतिज्ञा केली, त्याग सहन केला आणि स्वातंत्र्य आपल्या हाती बहाल केलं. असे कितीतरी शूर सैनिक आहेत, त्यांचंच एक चिंतन करण्याचा, शोध घेण्याचा, तो इतिहास विसरू नये म्हणूनच या कार्यक्रमाची दरवर्षी आपण निर्मिती करत असतो. या देशाकरता अनेक जवान शहीद झाले. थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 3 असणारे तरुण फासावरती गेले. कोण आहेत ते 3 तरुण? एकदाच तिघांनाही फाशी झाली. सांगू शकतो विद्यार्थी कुणी? 3 तरुणांना एकदाच फाशी झाली. आमच्यासारखे तरुण तडफदार असणारे, देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग ज्यांचा होता, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, ऐका नाही, हसत हसत फासावर गेले. ज्या दिवशी त्यांना फाशी द्यायची होती तो फाशीचा दिवस उजाडला आणि सूर्योदय झाला आणि सकाळी सकाळी ते व्यायाम करू लागले. व्यायाम त्या कारागृहामध्ये तो जल्लाद असतो, जो फाशी देणारा, तो बघू लागला, आज तर यांना फाशी द्यायची आणि हे या ठिकाणी व्यायाम करतायत. कुत्सित नजरेनं पाहू लागला, हसू लागला आणि गेला त्यांच्या जवळ तिघांचे आणि म्हणू लागला, अरे आज तर तुम्हाला फासावर द्यायचंय आणि तुम्ही या ठिकाणी व्यायाम करतायत. त्या तिघांनी सांगितलं, अरे तुझं तर काय काम आहे म्हणले, सांगितलेलं काम करायचं. याला फाशी दे म्हणले की फाशी द्यायचं, तू तुझं काम कर म्हणले, तू कशाला आमच्या भानगडीत पडतो? नाही नाही, पण म्हणले मला सांगा, आज तुम्हाला फाशी द्यायची आणि तुम्ही आता व्यायाम करतायत, काय उपयोग आहे त्याचा? मग त्या तिघांनी सांगितलं, अरे बाबा आज आम्हाला फाशीला द्यायचं हे आम्हालाही माहित आहे, पण आपली एक परंपरा आहे, संस्कृती आहे. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, देवाला फूल घेऊन जातो, मग जे देवाला फूल वाहतो ते शिळं वाहतो का? नाही, ताजं तोडून घेऊन जातो आणि देवाला वाहतो. तसं या आमच्या भारत मातेच्या रक्षणाकरता हे देहरूपी फुल अर्पण करायचंय. शिळं कसं व्हायचं? म्हणून अंघोळ करून, व्यायाम करून, एक सतेज होऊन, हसत हसत आम्ही फासावर जाणार आहेत. आणि फासावर गेले केवळ आपल्याकरता, देशाच्या स्वातंत्र्याकरता. असे अनेक जवान शहीद झाले, त्यांनी स्वातंत्र्य आपल्या बहाल केलं, हाती दिलं. तो आनंद आपण घेत आहोत आणि म्हणून त्यांचं एक काहीतरी स्मरण व्हावं म्हणून या ठिकाणी हा बोलण्याचा प्रयत्न आहे. सुंदर आपल्या गावामध्ये हे जय किसान माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी सुंदर प्रकारचा उपक्रम होतो. सर्व असणारे शिक्षक वृंद एक मोठ्या तन्मयतेनं, एक काळजीनं एक कार्य करतात आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतात. अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत, चांगल्या चांगल्या पदावरती आहेत.
स्वाभिमानानं सांगावं वाटतं की आमचे मदन बाप्पा यांचा एक मुलगा आणि मुली चांगल्या चांगल्या पदावर आहेत, याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन असे कितीतरी असतील. असेच असणारे विद्यार्थी यातून घडत असतात. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये फक्त अभ्यास करायचा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही महाराज. जेथे प्रयत्नांची पराकाष्ठा होते तेथेच सिद्धी हात जोडून उभी राहते. कुणाच्या कृपेने आणि कशा काही मिळत नसतं, देवाच्या कृपेने हे मिळत नाही. देव म्हणतो अरे गाढवा अभ्यास कर, काही का नाही, प्रयत्नाशिवाय काहीच नाही, घासल्याशिवाय धार नाही. तलवारीच्या पात्याला म्हणजे प्रयत्न करावा लागतो, घासावं लागतं त्याला. तसं विद्यार्थ्यानं दररोज अभ्यास केला पाहिजे. आणि जे आपल्याला यश प्राप्त करायचंय त्याची लहानपणीच खूणगाठ बांधली पाहिजे. मी या ठिकाणी बोलतोय फुकट नाही, त्याच्याकरता पण घासावंच लागतं, आहे का नाही. हे जे क्रिकेट प्लेयर असतील आपण पाहतो षटकार मारताना दिसतात, आहे का नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये, पण त्यांनी पडद्यामागे किती अभ्यास केलेला असतो, सायास केलेला असतो, हे सुद्धा आपल्याला विसरता येत नाही. आपल्याला फक्त दिसतं महाराज लय पाकिट हाणायला आणि फुकट कशी हाणते, त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्याकरता एवढंच सांगेल की जीवनामध्ये अभ्यास करा. जे आपल्याला प्राप्त करायचंय ते आत्ताच खूणगाठ बांधायची आणि त्याच्याकरता आतापासून प्रयत्न करायचा. निश्चित तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.